तलाठी सहाय्यकांच्या मानधनामध्ये वाढ केली तर ते अचूक पद्धतीचा डेटा हा या प्रकल्पासाठी पुरवतील। त्यासोबतच शेतकऱ्यांचं जे काही रखडून पडलेले ई पीक पाहणी असेल किंवा पीक पाहणी असेल त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते। बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागात नेटवर्कचा इश्यू असतो किंवा ई पीक पाहणीचं जे काही ॲप आहे DCSचं त्याचं सर्व्हर हे स्लो असतं आणि त्यामुळे शेतकरी ई पीक पाहणी हे करत नाहीत। अशा वेळेस ई पीक पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना जी काही पीक पाहणी करणं गरजेचं आहे त्याचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी या सहाय्यकांच्या मार्फत पीक पाहणी ही करून घेतली जाते पुढच्या काळात आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जे काही नोंद आहे ती सरकार दरबारी होते। अर्थात यातनं अचूक आकडेवारी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मिळवायची आहे आणि त्यासाठीच या तलाठी सहाय्यकांना मानधन वाढवून दिल्यानं ते अधिक गतीनं काम करतील, अधिक उत्साहानं काम करतील। या प्रकारची राज्य सरकारची या निर्णयामागची आखणी आहे। या